हॅलो स्टुडंट्स, इनव्हर्टिब्रेट डायव्हर्सिटी या टॉपिकमध्ये आपण ॲनिलिडा या फायलमपर्यंत आलेलो आहोत. तर या लेक्चरला आपण ॲनिलिडियाचे जनरल कॅरेक्टरिस्टिक्स आणि क्लासिफिकेशन पाहणार आहोत. तर पहा, जनरल कॅरेक्टरिस्टिकमध्ये द फायलम ॲनिलिडा कन्सिस्ट ऑफ बायलॅटरली सिमेट्री. म्हणजे या फायलममध्ये बायलॅटरली सिमेट्रिकल ॲनिमल्स आहेत किंवा ॲनिमल बॉडी कॅन बी डिवायडेड इंटू 2 इक्वल पार्ट्स. ट्रू सिलोमेट ॲनिमल असं म्हटलं जातं या ॲनिमलला, कारण यांच्यामध्ये सिलोम फॉर्मेशन हे कंप्लीट झालेलं आहे. म्हणजेच मिझोडम हा जर्म लेअर प्रेझेंट आहे आणि ह्या मिझोडमचं स्प्लिटिंग झाल्यामुळं वेल डेव्हलप्ड सिलोम तयार झालेला आहे, त्यामुळे त्यांना सिलोमेट असं म्हटलं जातं. हे जे ॲनिमल आहेत हे ट्रिप्लोप्लास्टिक आहेत, म्हणजेच एक्टोडम, एंडोडम आणि मिझोडम हे 3 जर्म लेअर प्रेझेंट आहेत. या ॲनिमलला मेटामॅरिकली सेगमेंटेड वर्म लाईक ॲनिमल्स असं म्हटलं जातं. तर मेटामॅरिकली सेगमेंटेड याचा अर्थ असा होतो की एक्सटर्नल सेगमेंटेशन इज कोइन्साइड विथ द इंटरनल सेगमेंटेशन. म्हणजे बॉडीचं जे डिव्हिजन आहे हे एका स्पेसिफिक फ्रॅगमेंटमध्ये डिवाईड झालेलं असतं, ज्याला सेगमेंट असं म्हटलं जातं. आणि हे सेगमेंटेशन इंटरनल आणि एक्सटर्नल कोइन्साइड होत असल्यामुळं, म्हणजे मॅच होत असल्यामुळं याला मेटामॅरिकली सेगमेंटेड. त्याच्यासोबत हे वर्म लाईक ॲनिमल बॉडी आहे. याच्यामध्ये येणारे ॲनिमल हे नेरिस आहे, अर्थवर्म आहे आणि लीच आहे. आता याचे जनरल कॅरेक्टरिस्टिक, ॲनिलिड्स हॅव अ सॉफ्ट, म्हणजे हा इझिली कट होणारा इलॉंगेटेड बॉडी आहे आणि सिलेंड्रिकल आहे. ॲनिलिडास आर बायलॅटरली सिमेट्रिकल ॲनिमल्स आहेत. आता हा कॅरेक्टरिस्टिक महत्त्वाचा आहे. दे हॅव ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. याचा अर्थ बॉडी ही सेलपासून बनलेली आहे, सेलपासून टिश्यू तयार झालेला आहे आणि काही टिश्यू हे ऑर्गनाईज होऊन किंवा असेंबल्ड होऊन याच्यापासून ऑर्गन तयार झाले आणि अनेक ऑर्गन एकत्र आले एका स्पेसिफिक कामासाठी, ज्याच्यामुळं ऑर्गन सिस्टीम तयार झालेली आहे. म्हणून या फाईलमध्ये येणाऱ्या ॲनिमलमध्ये ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन प्रेझेंट आहे. दे हॅव ट्रिप्लोप्लास्टिक बॉडी वॉल, म्हणजेच याच्यामध्ये 3 जर्म लेअर प्रेझेंट आहेत. द अँटेरियर एंड हॅज अ हेड इन अ सम फॉर्म्स. अँटेरियर जो पार्ट आहे की ज्याच्यामध्ये हेड रिजन हा तयार झालेला आहे. द मसल लेयर्स आर थिक इन द बॉडी वॉल, हेन्स द बॉडी वॉल इज सेड टू बी डर्मोमस्क्युलर. म्हणजे बॉडीवरती जो थिक लेअर आहे त्यामुळे त्यांना डर्मोमस्क्युलर असं म्हटलं जातं. द बॉडी इज डिवायडेड इंटू नंबर ऑफ सेगमेंट्स कॉल्ड ॲज अ मेटामेरियम्स. याच्यामध्ये जे बॉडीमध्ये जे डिव्हिजन दाखवलेलं आहे या डायग्राममध्ये, हा समजा 1, 2 हे म्हणजे डिव्हिजन आहे, याला मेटामर्स असं म्हटलं जातं. द सेगमेंटेशन इज नोन ॲज मेटामेरिझम. मेटामेरिझम याचा अर्थ होतो एक्सटर्नल सेगमेंटेशन, म्हणजे मेटामेरिकली सेगमेंटेड किंवा एक्सटर्नल सेगमेंटेशन इज अ कोइन्साइड विथ द इंटरनल सेगमेंटेशन. म्हणजे बाहेरून जशा पद्धतीचं डिव्हिजन आहे तेच डिव्हिजनचे मार्क हे आतल्या किंवा इनर साईडला प्रेझेंट असतात आणि हे एकमेकाला मॅच होतात, याला मेटामेरिझम असं म्हटलं जातं. बॉडीवरती जे कवरिंग आहे ज्याला क्युटिकल असं म्हटलं जातं. बॉडी इज कवर्डेड विथ थिन क्युटिकल. लोकोमोटरी ऑर्गन्स आर सीटे, की याच्यामध्ये लोकोमोटरी ऑर्गन्स हा सीटे असतो. डायजेस्टिव्ह सिस्टीम इज अ वेल डेव्हलप डिफाईन्ड, म्हणूनच ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑर्गनायझेशन आहे. बॉडी व्हॅस्क्युलर सिस्टीम इज अ क्लोज्ड टाईप, म्हणजे सर्क्युलेटरी सिस्टीम ही क्लोज्ड टाईप आहे. म्हणजे ओपन स्पेसमध्ये हे ब्लड हे ॲबसेंट आहे, जे क्लोज सिस्टीममध्ये प्रेझेंट असतं. एक्सक्रिटरी सिस्टीम इज अ फॉर्म ऑफ सेगमेंटली अरेंज्ड नेफ्रिडिया. हा पार्ट आपल्याला माहिती आहे की एक्सक्रिटरी सिस्टीमचं जे बेसिक युनिट आहे ज्याला प्रोटोनेफ्रॉनपासून आपण स्टार्ट केलं होतं, इकडे नेफ्रिडिया प्रेझेंट आहे. इथे या डायग्राममध्ये आपल्याला दिसून येईल की याच्यामध्ये काय आहे, नेफ्रोडोपोर्स म्हणजे ओपनिंग प्रेझेंट आहे. हा जो आहे टर्मिनल डक्ट आहे. पुढे नर्वस सिस्टीम इज अ फॉर्म ऑफ पेअर ऑफ सेरेब्रल गँग्लिया, म्हणजे ब्रेन तयार होण्यासाठी गँग्लियॉनची गरज असते आणि ह्याच्यामध्ये पेअर ऑफ सेरेब्रल गँग्लियॉन प्रेझेंट असतात. डबल वेंट्रल नर्व कॉर्ड प्रेझेंट असते, म्हणजे वेंट्रल साईडला नर्व कॉर्ड प्रेझेंट असल्यामुळं, ही नर्व कॉर्ड डबल असल्यामुळं याला म्हटलं जातं डबल वेंट्रल नर्व कॉर्ड. मोस्टली ॲनिलिड्स आर हार्मियाफ्रोडाईट म्हटलेलं आहे. हार्मियाफ्रोडाईट याचा अर्थ ज्याला आपण बायसेक्शुअल असं म्हणू, की मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम हे एकाच ॲनिमल बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. द गोनोडक्ट्स आर फॉर्म्ड फ्रॉम सिलोम, म्हणूनच यांना काय म्हटलं जातं, सिलोमेट ॲनिमल्स असं म्हटलं जातं. द सिलोमोडक्ट्स हॅव कॉमन विथ नेफ्रिडिया. रिजनरेशन इज अ कॉमन कॅरेक्टरिस्टिक इन दिस फायलम. रिजनरेशन याचा अर्थ होतो की समजा एखादा पार्ट जर या वर्म लाईक बॉडीचा जर पार्ट जर कट जर झाला तर तो पुन्हा काय होतो, रिजनरेट होत असतो. म्हणून याच्यामध्ये म्हटलं जातं ही कॉमन कॅरेक्टरिस्टिक आहे रिजनरेशनची. द डेव्हलपमेंट इज अ डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट, म्हणजे याच्यामध्ये लार्वा तयार होईल, या लार्व्याला म्हटलं जातं ट्रोकोफोर, किंवा डायरेक्ट अडल्ट फॉर्मसुद्धा तयार होत असतो डिपेंडिंग अपॉन द टाईप.
हे झाले जनरल कॅरेक्टरिस्टिक ऑफ फायलम ॲनिलिडा. त्याच्यानंतर आपल्याकडे पॉईंट आहे क्लासिफिकेशन. फायलम ॲनिलिडा इज अ डिवायडेड इंटू 8 क्लासेस. याच्यामध्ये 8 क्लासेस आहेत. ते पहा कोणते. तर पहिला आहे पॉलिचिटा, ऑलिगोचिटा, हिरुडिना, त्याच्यानंतर अर्चिनिलिडा, इकियुरिनॉइडी, त्याच्यानंतर आहे सिपिनक्युलॉइडी, प्रायल्युडा, त्याच्यानंतर आहे मायहोस्टोमारिया. आता आपण 1 बाय 1 बघूया. क्लास फर्स्ट त्याच्यामध्ये आहे क्लास पॉलिचिटा. अप टू क्लास लेवलपर्यंत आपल्याला क्लासिफिकेशनमध्ये पॉईंट आहेत. तर पॉलिचिटा आर ॲनिलिड्स हॅविंग बंडल्स ऑफ सीटे, म्हणजे लोकोमोटरी ऑर्गन हे खूप प्रमाणामध्ये आहेत, ज्याला बंडल्स ऑफ सीटे असं म्हटलं जातं. पॉलिचिटा आर मराईन अँड कार्निवरस, ॲक्वॅटिक प्लांटमध्ये राहणार, ॲक्वॅटिक वॉटरमध्ये राहणारे आहेत. त्याच्यानंतर हे कार्निवोर्स आहेत. कार्निवोर्स याचा अर्थ फ्लेश इटिंग ॲनिमल्स. बॉडी इज इलॉंगेटेड अँड सेगमेंटेड. बॉडीचा शेप हा इलॉंगेटेड आहे. इलॉंगेटेड याचा अर्थ टॅपरिंग ॲट बोथ दी एंड. बॉडीवरती जे सक्सेसिव्ह डिव्हिजन्स आहेत त्याला सेगमेंट असं म्हटलं जातं, त्यामुळे त्यांना सेगमेंटेड असं म्हटलं जातं. हेड कन्सिस्ट ऑफ प्रोटोस्टोमियम म्हणजे हेड रिजन किंवा माउथ रिजन आणि पेरिस्टोमियम, बियर्स, आयस, टेंटॅकल्स, सिराय आणि पाल्प्स. हेड रिजनला जे काही ऑर्गन्स प्रेझेंट असतात या ऑर्गनमध्ये आय आलं, टेंटॅकल्स आलं, सिराय आणि पाल्प्स. ईच सेगमेंट हॅज अ पेअर ऑफ पॅरापोडिया. पॅरापोडिया हा सुद्धा एक लोकोमोटरी ऑर्गन आहे. CTR इलॉंगेट अरेंज्ड इन अ बंडल्स आणि हेच द नेम पॉलिचिटी, म्हणजे याचं नाव पॉलिचिटी आहे कारण याच्यामध्ये नंबर ऑफ काय आहेत, सीटे प्रेझेंट आहेत. क्लायटिनियम इज अ ॲब्सेंट. त्याच्यानंतर ब्रॉन्की ऑर बोथ मे बी प्रेझेंट फॉर रेस्पिरेशन, म्हणजे सीडीचा जो सिग्निफिकन्स आहे जो आहे रेस्पिरेशन प्रोसेससाठी एक प्रकारचं ओपनिंग. सिलोम इज अ स्पेसियस युजली डिवायडेड बाय इनसेगमेंटल सेप्टा. याच्यामध्ये सिलोम प्रेझेंट आहे आणि ज्याच्यामध्ये सेप्टम प्रेझेंट आहे. एलिमेंटरी कॅनल इज अ प्रोव्हाइडेड विथ ॲन इरिव्हर्सिबल बकल रिजन अँड प्रोट्रुजिबल फॅरिंग्स, म्हणजे बाहेर येणारं स्ट्रक्चर ज्याला म्हटलं जातं प्रोट्रुजिबल स्ट्रक्चर जे फॅरिंग्स आहे. एलिमेंटरी कॅनल याचा अर्थ डायजेस्टिव्ह सिस्टीम असोसिएटेड विथ असोसिएटेड ग्लँड्स. एक्सक्रिटरी ऑर्गन्स आर सेगमेंटली पेअर्ड, ज्याला म्हटलं जातं नेफ्रिडिया. एक्सक्रिटरी ऑर्गन हा कोणता आहे, नेफ्रिडिया आहे. सेक्सेस हे सेपरेट आहेत. फर्टिलायझेशन एक्सटर्नल आहे, म्हणजे युनियन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट ही प्रोसेस ही बॉडीच्या बाहेर होत असते. फ्री स्विमिंग लार्वल स्टेज इज अ ट्रोकोफोर, याच्यामध्ये लार्वा तयार होत असतो, म्हणजेच इनडायरेक्ट डेव्हलपमेंट आहे. असेक्शुअल रिप्रोडक्शन बाय बडिंग, याच्यामध्ये जे एक्झाम्पल दिलेले आहे या एक्झाम्पलमध्ये तुम्ही डायग्राममध्ये पाहू शकता. सिलस, त्याच्यानंतर आहे टोमोप्टेरिस आणि त्याच्यानंतर आहे हर्पोडिला. हे एक्झाम्पल हार्पोडिला. त्याच्यानंतर टेरेबिला, ब्रँकिलिओन, ग्लॉसिफोनिया हे कॉमन एक्झाम्पल आहेत क्लास पॉलिचिटाचे. त्याच्यानंतरचा क्लास आहे क्लास ऑलिगोचिटा. ऑलिगोचिटा आर ॲनिलिड्स हॅव्हिंग सीटे अरेंज्ड इंडिव्हिज्युअली. सीटे हे कसे आहेत, सेपरेट आहेत. दे आर मोस्टली टेरेस्ट्रियल, जमिनीवर राहणारे, आणि सम आर फ्रेश वॉटर फॉर्म्स. बॉडी आर कॉन्स्पिक्युअस एक्सटर्नल इंटरनल सेगमेंटेशन, की ज्याच्यामध्ये एक्सटर्नल आणि इंटरनल सेगमेंटेशन आहे. डिस्टिंक्ट हेड रिजन आहे. आयज अँड टेंटॅकल्स आर ॲबसेंट, याच्यामध्ये हेड, आयज आणि टेंटॅकल्स हे ॲबसेंट आहेत. पॅरापोडिया आर ॲबसेंट. सीटे आर युजली अरेंज्ड सेगमेंटली, प्रत्येक सेगमेंटमध्ये सीटेची अरेंजमेंट आहे. क्लॅटिनम इज युजली प्रेझेंट, म्हणजे थिक कवरिंग. फॅरिंग्स इज अ नॉट इव्हर्सिबल अँड विदाउट जॉज, याच्यामध्ये जॉज ॲबसेंट आहे. दे आर हर्मॅफ्रोडाइट. डेव्हलपमेंट ही डायरेक्ट आहे, त्यामुळे लार्वा हा ॲबसेंट आहे. टेक्स प्लेस विदिन ककोन्स क्रिएटेड बाय प्लॅटिनम. फ्री लार्वल स्टेज इज अ ॲबसेंट. कॉमन एक्झाम्पल आहे याच्यामध्ये ॲफ्रोडाईट, हे आपल्याला आपल्या लॅबमध्ये पाहायला मिळेल. ॲरिनिकोला, त्याच्यानंतर आहे सर्प्युला. पुढच्या डायग्राममध्ये ॲम्फीट्राईट आहे, ॲलिझोमा, ट्युबिफिक्स, मेगाकॉलिक्स आणि लुम्ब्रिकस. हा झाला ऑलिगोचिटा. त्याच्यानंतर आहे क्लास हिरुडिनिया. द क्लास इन्क्लूड मोस्टली एक्टोपॅरासायटिक, हे पॅरासाइट आहेत फ्रेश वॉटर फॉर्ममध्ये आणि त्याच्यामधले काही मराईन. फिडिंग अपॉन फिशेस अँड अदर ॲनिमल्स. बॉडी इज इलॉंगेटेड युजली फ्लॅटन डॉर्सोवेंट्रली, म्हणजे डॉर्सल आणि वेंट्रल साईड ही फ्लॅट असते आणि सिलेंड्रिकल आहे. बॉडी कन्सिस्ट ऑफ डेफिनाइट नंबर ऑफ सेगमेंट्स. ईच सेगमेंट ब्रेकअप इंटू 2 to 4 रिंग्स ऑफ ॲन्युली. ॲन्युली याचाच अर्थ रिंग असा होत असतो. पॅरापोडिया अँड सीटे आर ॲबसेंट, म्हणजे लोकोमोटरी ऑर्गन ॲबसेंट आहेत, याला कारण तो पॅरासाइट आहे.
बॉडी इज प्रोव्हाइडेड विथ अँड अँटेरियर अँड पोस्टेरियर सकर्स. पॅरासाईट आहे त्यामुळं पॅरासायटिक फॉर्ममध्ये एक प्रकारचे ॲडॅप्टेशन असतं किंवा ॲडिजिव्ह स्ट्रक्चर्स प्रेझेंट असतात की ज्याच्यामध्ये सकर्स की जे सक करण्यासाठी याचा उपयोग होत असतो. माउथ ओपन्स ऑन द वेंट्रल साईड. वेंट्रल साईडला हे माउथ प्रेझेंट असतं इन द अँटेरियर सकर्स वाईल ॲनस ओपन्स डॉर्सल टू द पोस्टेरियर सकर्स. दोन्ही बाजूला सकर्स प्रेझेंट आहेत, एक अँट्रल डॉर्सल साईडला आणि दुसरा वेंट्रल सरफेसला. हर्मियाफ्रोडाइट याचा अर्थ होतो सेक्सेस युनायटेड, म्हणजेच एक बॉडी आणि दोन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जर प्रेझेंट असतील तर त्याला हर्मियाफ्रोडाइट असं म्हटलं जातं. रिप्रोडक्शन इज अ सेक्स्युअल. असेक्स्युअल रिप्रोडक्शन इज अ नॉट नोन. रिप्रोडक्शनचा जो टाईप आहे तो सेक्स्युअल रिप्रोडक्शन याच्यामध्ये प्रेझेंट असतं. एग्ज आर युजली लेड इन अ ककुन्स. डेव्हलपमेंट ही डायरेक्ट आहे विदाउट फ्री स्विमिंग लार्वल स्टेज, कारण याच्यामध्ये इनडायरेक्ट डेव्हलपमेंट नाही, त्यामुळे लार्वल स्टेज ही ॲबसेंट आहे. आता याच्यामध्ये येणारे जे काही कॉमन एक्झाम्पल आहे, कॉमन एक्झाम्पलमध्ये येतं लीच, ज्याला जळू असं म्हटलं जातं, जो आपल्या लॅबमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर आहे क्लास अर्किनॅलिडा. दे आर एक्सक्लुझिव्हली मराईन, म्हणजे हे फ्रेश वॉटर फॉर्ममध्ये नाहीत तर मराईन फॉर्ममध्ये आहेत. बॉडी इलॉंगेटेड अँड वर्म लाईक. जी इलॉंगेटेड आहे म्हणजे जंताप्रमाणे हे दिसायला दिसतात. सिटी अँड पॅरापोडा युजली ॲबसेंट आहेत. एक्सटर्नल सेगमेंटेशन इज अ स्लाइटली मार्क्ड बाय फेंट वाईल इनर सेगमेंटेशन इज अ मार्क्ड बाय सिलॉमिक सेप्टा, म्हणजे इथं मेटामेरिझम हे ॲबसेंट आहे. प्रोस्टोमियम बियर्स 2 or 3 टेंटॅकल्स. याच्यामध्ये लोकोमोटरी ऑर्गन हे टेंटॅकल्स प्रेझेंट आहेत आणि सिटी आणि पॅरापोडा हे ॲबसेंट आहेत. युनिसेक्स्युअल और हर्मियाफ्रोडाइट आहेत. लार्वा इज टिपिकल ट्रोकोफोर. इनडायरेक्ट डेव्हलपमेंट आहे त्यामुळे लार्वा प्रेझेंट आहे आणि ज्याचं नाव आहे ट्रोकोफोर. फॉर एक्झाम्पल पॉलिगोरिडेस, प्रोटोड्रिलस आणि नेरिला ही नावं आपण लक्षात ठेवू शकतो. त्याच्यानंतर आहे क्लास युकियुरॉइडी. They are marine, found in the mud and sand between rocks in the shallow water. The body is more or less cylindrical and covered by numerous small papillae arranged in rings. Body shows trace of segmentation in adult. सेगमेंटेशन हे जनरल कॅरेक्टरिस्टिक या प्रत्येक ॲनिलिडामध्ये प्रेझेंट असणारच. अँटेरियर एंड इज अ प्रोव्हाइडेड विथ अ लॉंग हायली कॉन्ट्रॅक्टाईल प्री-ओरल proboscis and a pair of ventral hooked CT. प्री-ओरल proboscis याचा अर्थ डिगिंग प्रोसेससाठी इथं केला जातो. ॲनस हे टर्मिनल म्हणजे एका एंडला आहे. पॅरापोडिया आर ॲबसेंट. हा लोकोमोटरी ऑर्गन इथं ॲबसेंट आहे. सिलोम इज अ लार्ज अँड अनडिवायडेड, म्हणजे हे कम्प्लीट आहे. सेक्सेस आर सेपरेट, म्हणजे मेल बॉडी अँड फिमेल बॉडी ही वेगळी आहे. लार्वा इज अ ट्रोकोपोर. इनडायरेक्ट डेव्हलपमेंट आहे त्यामुळे लार्वा हा प्रेझेंट आहे आणि ज्याचं नाव आहे ट्रोकोपोर. फॉर एक्झाम्पल इक्युरस आणि बोनेलिया. त्याच्यानंतरचा क्लास आहे सिपिनक्युलॉइडी. सिपिनक्युलॉइडी आर फाउंड इन अ सँड ऑर मड, म्हणजे आतापर्यंत आपण पाहिलं टेरेस्ट्रियल फॉर्म, ॲक्वॅटिक फॉर्म ज्याच्यामध्ये सी वॉटर, फ्रेश वॉटर. आता हे सँड ऑर मडमध्ये बरोईंग ॲनिमल्स आहेत इन अ कोरल्स ॲट द सी शोर. बॉडी इज इलॉंगेटेड, येलोविश ऑर ग्रेइश इन कलर विदाउट सेगमेंटेशन, ज्याच्यावरती सेगमेंटेशन हे कम्प्लीट ॲबसेंट आहे. पॅरापोडिया आणि सीटेसुद्धा ॲबसेंट आहेत. अँटेरियर अँड इंट्रोवर्ट प्रोव्हाइडेड विथ माउथ इनसर्कल्ड बाय रो ऑफ हॅलो सिलिएटेड टेंटॅकल्स. लोकोमोटरी ऑर्गन हे माउथला काय आहेत, सराउंडिंग आहेत आणि ज्यांना टेंटॅकल्स असं म्हटलं जातं. ॲनस प्लेस्ड ऑन द डॉर्सल सर्फेस नियर द अँटेरियर एंड. अँटेरियर एंडला ॲनस प्रेझेंट आहे जे डॉर्सल सर्फेसला आहे. सिलोम इज अनडिवायडेड, म्हणजे हा कम्प्लीट आहे. युजली 1 पेअर ऑफ नेफ्रिडिया इज अ प्रेझेंट. एक्सक्रिटरी ऑर्गन नेफ्रिडिया प्रेझेंट आहे. सेक्सेस सेपरेट आहेत. लार्वा इज सिमिलर टू ट्रोकोपोर, म्हणजेच इनडायरेक्ट डेव्हलपमेंट. फॉर एक्झाम्पल सिपिनक्युलस आणि फॅस्कोलोसोमा. त्याच्यानंतरचा क्लास आहे क्लास प्रायप्युलिडा. दे आर फाउंड वाईडली डिस्ट्रीब्युटेड इन अ मॉडरेट डेप्थ, म्हणजे मागचा जो क्लास पाहिला की ज्याच्यामध्ये शॅलो वॉटरमध्ये प्रेझेंट होते, हे थोडे डेप्थमध्ये आहेत. बरोईंग ॲनिमल आहेत. बरोईंग इन अ सँड ऑर मड इन अ कोल्डर सीज, म्हणजे जो कोल्ड रिजनचा आहे जिथं बरो करून राहणारे हे ॲनिमल्स आहेत. बॉडी इज सिलेंड्रिकल, वर्म लाईक, अनसेगमेंटेड विथ सुपरफिशियल सेगमेंटेड ट्रंक, म्हणजे ओव्हरऑल बॉडीवरती सेगमेंटेशन हे ॲबसेंट आहे पण फक्त ट्रंक रिजनमध्ये सुपरफिशियल सेगमेंटेशन हे प्रेझेंट आहे. माउथ अँटेरियर आहे. ॲनस हे पोस्टेरियर रिजनला आहे. शॉर्ट इंट्रॉवर्ट विदाउट ओरल टेंटॅकल्स.
म्हणजे जो काही अँटेरियर रिजनचा पार्ट आहे ज्याला माउथ असं म्हटलं जातं, की ज्याच्यामध्ये टेंटॅकल्स हे ॲबसेंट आहेत. पोस्टेरियर एंड इज ऑल्सो प्रोव्हाइडेड विथ सिंगल और डबल प्रोसेस, बिसेट विथ येलो पॅपिल. सेक्सेस आर सेपरेट आहेत. डेव्हलपमेंट ही अननोन आहे, ज्याच्याचं एक्झाम्पल आहे पेरियाप्युलस. या जनरल कॅरेक्टरिस्टिकमध्ये आपण 4 कॅरेक्टरिस्टिक प्रत्येक फायलमचे किंवा 2ही फक्त एवढे जरी लक्षात ठेवले स्पेसिफिक तरी आपल्याला एक्झाममध्ये लिहिता येऊ शकतं. त्याच्यानंतरचा लास्ट क्लास आहे क्लास मायझोस्टोमारिया. दे लिव्ह ॲज अ एक्टो ऑर एंडो पॅरासाइट, म्हणजे बॉडी सरफेसवरती किंवा बॉडीच्या इंटेरियर साईडला तो पॅरासाइट म्हणून राहतो, ज्याला एंडो पॅरासाइट असं म्हटलं जातं. और एक इकिनोडर्म्स स्पेशली ज्यांना म्हटलं जातं क्रिनॉइड्स. बॉडी इज अनसेगमेंटेड, सेगमेंटेशन ॲबसेंट आहे. फ्लॅट अँड ओहल और डिस्क लाईक इन अ शेप आहेत. 5 पेअर्स ऑफ पॅरापोडिया विथ ॲसिक्युला अँड हुक्स आर प्रेझेंट. 4 पेअर्स ऑफ सकर्स आहेत जे पॅरासिटिक फॉर्मचे कॅरेक्टरिस्टिक आहेत. अल्टरनेटिंग विथ पॅरापोडिया आर प्लेस्ड ऑन द वेंट्रल सरफेस. 10 पेअर्स ऑफ सिराय जे रेस्पिरेटरी सेक्शन आहे आर प्लेस्ड अराउंड द एजेस. सिलोम इज रेड्युस्ड बाय पॅरेन्कायमस टिश्यू, म्हणजे इथं पॅरेन्कायमॅटस टिश्यू प्रेझेंट असल्यामुळं जो एरिया आहे तो सिलेमचा इथं कमी झालेला आहे. सर्क्युलेटरी अँड रेस्पिरेटरी सिस्टीम आर ॲबसेंट. सिंगल पेअर ऑफ नेफ्रिडिया इज प्रेझेंट जे एक्सिलिटरी कॅरेक्टरिस्टिक आहे. दे आर प्रोटेंड्रिक हर्मॅफ्रोडाइट. लार्वा इज अ ट्रोकोफोर, ज्याचं एक्झाम्पल आहे मायझोस्टोमा. मायझोस्टोमा हे याचं एक्झाम्पल आहे. इथं आपला जनरल कॅरेक्टरिस्टिक्स आणि क्लासिफिकेशन ऑफ ॲनिलिडा हा कंप्लीट झाला.